चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. हा 50चा सचिन तेंडुलकर कशा पद्धतीने खेळला संपूर्ण ही स्पर्धा. आज इतक्या वर्षानंतर इतक्या गॅप नंतर फटक्यांमध्ये त्याच्या स्टँड्स मध्ये त्याच्या खेळीमध्ये कसलाही बदल नाहीये. तसाच स्ट्रेट ड्राईव्ह, तसाच कव्हर ड्राईव्ह, तसाच पूल, तेच अग्रेशन आणि तीच निष्ठा क्रिकेट प्रती. एक धाव या ठिकाणी स्कोर बोर्ड वर आली आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आता धीरज. पुढचा बॉल यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शन ठाकूर. खर तर हा खेळाडूचं योगदान लेदर क्रिकेट फॉर्मॅट मध्ये बेंडकर संघासाठी चांगलं राहिलं आहे. सिडको कडून देखील बऱ्याच वर्ष त्याला आपण खेळताना पाहिलं. आज मात्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये त्याला खेळताना पाहतोय. बरेच खेळाडू या ठिकाणी आहेत ज्यांना आपल्या मधलं क्रिकेट जे जिवंत ठेवलंय. चांगली गोलंदाजी. 2 बॉल मध्ये 2 धावा खर्च. पुढचा बॉल फुलटॉस आहे. गॅप पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्रॅकिंग स्ट्रोक, बुलेट स्ट्रोक, 4 धावा. का होता प्रॉपर टायमिंग, नजाकत, कव्हर ड्राईव्ह. पुढचा बॉल ओव्हर पिच आला. डीप मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचेल का नाही आहे. यावेळी चेंडू जातोय सीमा पार, चौकार. बॉल क्रिकेट मधले रायगडचे नामांकित संघ पाहणार आहोत. त्यांना आपण विनंती करू उद्या बरोबर 6 वाजताचं रिपोर्टिंग टायमिंग या ठिकाणी असेल आणि पहिला बॉल बरोबर 6:15 वाजता या ठिकाणी पडला जाईल. तेव्हा सुरुवातीच्या 2 संघांनी या ठिकाणी आपण लवकर या. 5 वाजताची रिपोर्टिंग. 6:30 ला मग कसं मॅच सुरू करू आपण. उमंग भुईर यांना सांगितलं 6:30. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे. हवेमध्ये बॉल आहे. विकेट येईल का यावेळेस. लॉंग ऑन रिझल्ट मध्ये जजमेंट चुकलाय. एकाच्या जागेवर 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकेल. 12 धावा धाव फलकावर. माफ करा या ठिकाणी आपण अनाउन्समेंट सूचना जी दिली उद्याचं रिपोर्टिंग टायमिंग बरोबर 4:45. 5 वाजता पहिला बॉल आपण या ठिकाणी टाकणार आहोत. तेव्हा आपण सर्वांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी. बरोबर 4:45 आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. 5 वाजता बरोबर बॉल पडेल. आज ही नाईट स्पर्धा झाली परंतु ही डे नाईट टुर्नामेंट आहे. यामध्ये तुमचं सहकार्य फार चांगलं लागेल. यावेळेस चांगला बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करावे लागतील. काय क्षेत्ररक्षण आहे. सुराम भोईर अग्रेसिव्ह क्रिकेट पाहायला मिळते का असू नये. एक स्टेप आपण फक्त आपल्या एका ट्रॉफी पासून दूर आहोत. इथे एक चूक जरी आपण केली ना तर ती महागडी ठरू शकते. धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी संपलं जाईल. 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 13ची गती. 3 षटक. प्रोजेक्टेड स्कोर 39 धावा जर या ठिकाणी आल्या तर 40 धावा स्कोर बोर्डवर लागू शकतात. 40 धावा फार मोठ्या ठरतील. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये आपण आता आलेलो आहोत. अशा वेळेस कमी धावा देखील चेस करणं फार कठीण होऊन जाईल. या अगोदरचा सामना पाहिला. कोणाला वाटलं असेल संविधा नागाव संघ 35 धावा पूर्ण करणार नाहीये, पण लाजवाब गोलंदाजी बेंडकर संघाची पाहायला मिळाली. त्यांना साथही मिळाली. वातावरणामध्ये बदल झालाय आणि अशा स्थितीमध्ये 3 षटकामध्ये 30-32 धावा देखील मोठ्या ठरू शकतात. फक्त तुमची लाईन आणि लेंथ तुमच्याकडे गोलंदाजी असणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज लक्ष्मण ठाकूर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल आणि ते आमंत्रण आपण जे दिलंय कॅप्टन्सनं त्यावर आपण किती अंमल होतोय ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलचा अजूनही पहिल्या डावातील खेळ बाकी आहे. 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राकेश 5 चेंडू फेस केलेत. 12 धावांवर खेळतोय. चांगले योगदान.
मागच्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये यश लाभलं नव्हतं. चालू सामन्यामध्ये धावा आली आहेत बॅट मधून. पुढचा बॉल यावेळेस ओ हो हो हो, काय घडलंय? इट्स अ बिग, अद्भुत, चमत्कारिक, टॅलेंटेड, वेगळा फटका, चमत्कारी षटकार. It's umpire call. इथे षटकार आहे पण फलंदाज पॉपिंग क्रीजच्या बाहेर आलेला का? बॉलिंग क्रीजच्या अगदी मागच्या बाजूला आलाय का हे चेक या ठिकाणी केलं जाईल. क्रीज चेक करायची आहे ना. येस. इथून चर्चांना उदाहरण आणू नका, आपण त्याच्यासाठी अंपायर बोलवलेले आहेत. इथून पाहतोय आपण, इथून टफ डिसिजन आहे. षटकार बरोबर आहे, बॅटवर बॉलही बरोबर आहे, पण जेव्हा मारला तेव्हा तो बाहेर होता का, त्याची बॅट बाहेर होती का, ही पण फार महत्वाची आहे. बऱ्याच लोकांचा संभ्रम आहे की खेळाडू बाहेर गेला म्हणजे या ठिकाणी डेड बॉल घोषित केला जातो. जरी बॅट आतमध्ये असली ना तरी षटकार पकडला जातो. आता इथून पंच या ठिकाणी सांगतायत की डेड बॉल घोषित केलं जाईल. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी सांगितलंय बॉल काउंट असेल, धावा दिल्या जाणार नाहीत. बॉल काउंट आहे, धावा दिल्या जाणार नाहीत, हा नियम आहे क्रिकेटचा. क्रिकेटचा एक नियम आहे पहा, ज्यावेळेस आपण अधिक पदतालिकेचा वापर करतो, शेवटची जी लाईन आहे त्याच्या पाठीमागे तुमचा एकतर पाय आतमध्ये असणं फार गरजेचं आहे किंवा तुमची बॅट आतमध्ये देखील असणं फार गरजेचं आहे. पण ज्यावेळेस राकेशनं षटकार मारलाय, ना त्याचा पाय आहे आतमध्ये ना त्याची बॅट आतमध्ये, पूर्णपणे बाहेर जाऊन त्यानं षटकार ठोकलेला आहे. त्यामुळे बॉल या ठिकाणी काउंट होईल आणि धावा या ठिकाणी रद्द केल्या जातील. अंपायरचा चांगला निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. फेअर डिसिजन. यावेळी स्लोअर फुल टॉस, लॉंग ऑर्डर मध्ये खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावे लागतील. बेंडकर संघाने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय ना, लाजवाब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील 2, एकूण झाल्यात 15 धावा. अच्छा, या स्पर्धेमध्ये आपल्याला पंच पाहतात महाराष्ट्र एमसीए चे अंपायर आहेत आणि ज्यामध्ये द्वितीय क्रमांक देखील त्यांचा आहे. चांगला अभ्यास त्यांच्याकडे आहे, चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. यावेळेस लोअर फुल टॉस, बॅकवर्ड, डीप मिड विकेट मध्ये बॉल गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार पाहायला मिळतोय. एकोणीस धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. क्रिकेटचं अधिनियम 25 या नियमाच्या माध्यमातून आपण स्ट्रायकर्स राईट टू प्ले द बॉल या नियमाखाली गोलंदाजाला दंडित केलं गेलं, अर्थातच फलंदाजाला दंडित केलं गेलं. गोलंदाजाच्या बाजूने दिलेला हा निकाल आहे. आणि क्रिकेटचे छोटे छोटे नियम जे आहेत ते आपल्याला माहिती नाही आहेत. पूर्वीच्या काळी तर नियमच नव्हते. 50-50 धावा आपण मांडवावर बॉल गेल्यानंतर पळून काढलेले आहेत. याच दरम्यान श्लोक ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. युवा उद्योजक आहेत, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. अच्छा, या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून देखील भरघोस सहकार्य, एक सायकल त्यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आली. त्यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये आसन असतं बाबा.
आदरणीय श्री श्लोकजी ठाकूर, धावा आपण पाहतोय तब्बल 20 धावा. 10 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. उर्वरित अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. बेंडकल विपक्ष डोंगरी हा सामना या ठिकाणी रंगतोय. बऱ्याचदा बऱ्याच वेळा या दोन्ही संघांदरम्यान आपण सामने पाहिलेले आहेत. ही पहिला मॅच नाहीये, पहिल्यांदा समोर आलेले नाहीयेत. एकमेकांचे डावपेच, वीक पॉइंट्स, प्लस पॉइंट, सगळे काही गोष्टी माहिती आहेत. पुढचा बॉल 4:22 आणि फलंदाजांमध्ये होते मीटिंग. यावेळेस इनसाइड आउट फटका, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. येस, इट्स अ 4 रन्स. 4 धावा प्राप्त झाल्या आहेत. चांगला फटका पाहायला मिळालाय. 24 धावा धाव फलकावर येत आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डोंगरी संघ एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करते मित्रांनो. इथून अजूनही 10 ते 12 धावा जरी जोडल्या तरी 35-36 धावा या निर्णायक ठरू शकतात. 40 झाल्या तर मात्र फार कठीण होईल चेस करताना. चांगला बॉल ओव्हर पिच आलाय, स्लॉट मध्ये फेकून दिला, लंगणच्या प्लॉट मध्ये. इट्स अ बिग 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 सिक्सर. 6 धावा. मॅचचं मुवमेंट बनवलाय. 2 षटकं झाली आहेत. 2 षटकानंतर 30 धावा धाव फलकावर लागतायत. क्रॅकिंग स्ट्रोक होता. फॅब्युलस फ्युरियस स्ट्रोक. 6 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या गतीनं जर धावा झाल्या तर तब्बल 45 धावा प्रोजेक्टेड स्कोर म्हणून पाहायला मिळत आहेत. राकेश घरत आणि धीरज. राकेशनं आतापर्यंत 9 बॉल फेस केलेत. 19 धावा कुठून काढल्या तर धीरजनं 3 बॉल फेस केलेत. 11 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगले योगदान दोघांचंही पाहायला मिळालं. दोघांनी तब्बल 30 धावा या ठिकाणी केल्यात. एकही धाव लेग बाईज वाईडच्या माध्यमातून दिली नाही. ही गोलंदाजांच्या जमेची बाजू आहे. 30च्या 30 धावा बॅट मधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक गोलंदाज झालाय. हसुराम भोईर याच्या हातामध्ये बॉल आहे. किती धावांचा मानस, किती धावांचं उद्दिष्ट. डोंगरी संघ विचार करेल नक्की 40 प्लस, पण बेंडकर संघासाठी धावा फार कमी होणं फार गरजेचं आहे. यावेळेस लवर फुल टॉस. काय घडलं इथे? तू माय समय सूचकता नव्हती, कॉलिंग नव्हतं. ही पहिली विकेट, पहिला धक्का लागतोय. दोन्ही खेळाडूंमध्ये समय सूचकता नव्हती, चांगलं कॉलिंग नव्हतं, बॉन्डिंग नव्हतं. तू मैमै मध्ये धीरजला मात्र माघारी परतावा लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन घरात, एक जिद्दी खेळाडू, एक चिकाडीचा खेळाडू. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डोंगरी संघाकडून सर्वोत्तम खेळ ज्याचा राहिला. एक उत्कृष्ट गोलंदाज, एक उत्कृष्ट फलंदाज, एक मॅच फिनिशर आजपर्यंत त्याची कारकीर्द राहिली. यावेळेस मात्र 5 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याच्या वाटेला किती येतील ही गोष्ट वेगळी, पण सध्याच्या घडीला 5 चेंडूमध्ये हसुराम भोईर यांना कमीत कमी धावा द्याव्या लागतील. पंचांमध्ये होणारी चर्चा यावेळेस चांगला बॉल आहे. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार.
धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर लागल्या आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. राकेश ज्या पद्धतीने खेळलाय पहा, कोणत्या जागेवर उभा आहे. यावेळेस चांगली गती, चांगला बॉल पाहायला मिळालाय. ज्या दिशेनं खेळाडू उभा होताना त्या दिशेने यॉर्क करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 34 धावा सीमित आहेत. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळेस स्टेप आउट झालाय, पण पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले आहेत. सांगितलं जात आहे इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. 35 धावा धाव फलकावर आहेत. राकेश या ठिकाणी प्रयत्न करतो, एखादा मोठा फटका लागला ना तर मोठा आकडा धाव फलकावर येईल. 3 मध्ये एक बिग स्ट्रोक, त्याचा पाठलाग राकेश करतोय. यावेळेस ओव्हरपिच स्लॉट मध्ये हवेमध्ये बॉल आहे. येस, त्यावेळेस जातोय चेंडू सीमा पार, षटकार. ओव्हरपिच बॉलला मात्र ठोकून काढलाय. डीप मिड ऑनच्या रिझन मध्ये खेळाडू उपस्थित, खेळाडूच्या डोक्यावर दिली आहे दस्तक आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता. 6 धावेनिशी धावा आता पाहतोय आपण तब्बल 41 धावा. 41 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.4 बॉल्स. स्थिती पहा काय आहे. मजबूत स्थितीमध्ये डोंगरी संघ आलाय. शांतता पसरली आहे बेंडकर संघाच्या प्रेक्षकांमध्ये, शांतता पसरली आहे बेंडकर संघाच्या समर्थकांमध्ये. का पसरणार नाहीये. 3 षटकांचा सामना 41 आल्यात. सकाळचं सत्र या ठिकाणी सुरू झालंय. 4:28. यावेळेस चांगला बॉल. पंच यावेळेस इशारा करतील. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन त्यांना दिसलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी निश्चित सरळ तिसऱ्या पंचांकडे कूच केलाय. अंपायरचा कॉल आहे. आणि तिसरे अंपायर कोण आहेत? मुलेखंडचे आपले सुरेश म्हात्रे, ज्यांनी या पंचांनी बीसीसीआयचा एक सामना अंपायर म्हणून केलाय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्टेट लेवल मध्ये फेअर डिलिव्हरी या ठिकाणी घोषित केली जाईल. एस वाईट साठीच आहे. पंचांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस फलंदाज अधिक फुटवर्क पद्धतीचा वापर करतो, पंच तुम्ही काय सांगितलंय? हा, मग दिसला नाही तर ते तिसऱ्या पंचांकडे आले. त्यांनी तिसऱ्या पंचाने सांगितले वाईट नाहीये.
बघा आपला खेळाडू देखील या ठिकाणी चौकशीसाठी आला, त्याने देखील पाहिलंय की चेंडू सुरक्षित आहे. चला सामना सुरू करा मित्रांनो. आता आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी बात करू नका. आपला खेळाडू या ठिकाणी होता, त्यांनी पाहिलंय. क्लोज डिसिजन आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधला सगळ्यात मोठा गैरसमज हाच आहे की लेग स्टंपवर बॉल पिच झाला तर त्याला वाईड दिला जातो. पण मित्रांनो, फलंदाजाची फुटवर्क, जर फलंदाजानं क्रीज सोडली असेल, पदतलेचा वापर असेल आणि क्लोज बॉल असेल तर तो वाईड दिला जात नाही. हा देखील फार महत्वाचा आहे. आणि आपण ग्रामीण टेनिस बॉल मध्ये लेग स्टंप गेला की लगेच वाईड मागतो, तर तसं नाहीये. पंचांनी पाहिलंय, खेळाडूने देखील पाहिलंय. आपण सामना सुरू करा. हे पहा, आता 5 वाजता आहेत. आम्हाला सकाळी परत 9 वाजता हा कोटनाक्यावर कॉमेंट्रीसाठी पोहोचायचंय. परत 6 वाजता जसखार मध्ये जायचंय. आम्हाला देखील आरामाची गरज आहे. सामना सुरू करा. सामना सुरू करा. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा या ठिकाणी जोडली जाईल. एकूण धावा आपण पाहतोय तब्बल 42 धावा. 43 धावा धावफलकावर लागतायत. माफ करा, 42 धावा धावफलकावर लागतायत. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगल्या गतीनिशी टाकलाय. इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. षटक संपलं जाईल. तिसरं 3 षटक. पहिला डाव या ठिकाणी संपला जाईल. पहिल्या डावानंतर आपण पाहतोय टोटल धावा 42 धावा. 43 धावांवर आपण पारी सीमित केली. चला 18 बॉल 43 धावांचं लक्ष्य आहे. दुसऱ्या डावाकडे आपण जाऊया. चला 18 बॉल मध्ये 43 धावांचं लक्ष आहे. मॅचचं पूर्वार्ध या ठिकाणी संपलंय. आपण उत्तरार्धाकडे जातोय.
आणि उत्तरार्धाकडे जात असताना मात्र तुमच्याकडून अपेक्षा आहे चांगलं क्रिकेट, स्वच्छ क्रिकेट या ठिकाणी असावं. क्रिकेटमध्ये पारदर्शकपणा आलाय. पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आधुनिकता नव्हती. आताच्या घडीला आधुनिकता आहे, आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. 3-3 कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये आपण हे चित्र पाहतोय आणि तदनंतर आपण डिसिजन देतोय. तर मला वाटतंय की पंच जे परीक्षण करतात, पंच जे जजमेंट देतात, ते शेवटचं डिसिजन असतं. ठाऊक असेल जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर यांचा एक विकेट असाही गेलाय, हेल्मेटला बॉल लागली होती आणि लेग बिफोर आउट दिलाय आणि तरी देखील सहज त्यानं मैदान सोडलंय. मी असं म्हणणार नाही की मैदानावर आपण प्रत्यक्ष, जेव्हा मी देखील ऍज अ समालोचक म्हणून नसतो किंवा क्रिकेटमध्ये असतो, तेव्हा आपला व्ह्यू वेगळा असतो, पण त्याच्या मर्यादा या आपल्याला राखणं फार गरजेचे आहेत. पाहुणे पंच आहेत, त्यांचा मान राखा, त्यांना सहकार्य करा, सपोर्ट करा. चलूया मॅचच्या दिशेनं. शेवटचा इनिंग आणि शेवटच्या डाबाकडे जात असताना 18 बॉल मध्ये 43 धावांना डिपेंड करायचा आहे. आवाजामध्ये आपण बदल करूया. तुर्तास मी माझ्या आवाजाला या ठिकाणी लगाम देतोय. आज शेतकरी कामगार पक्ष भेंडकल आणि जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडकल यांनी जो सहकार्य केलं, इन्व्हाइट केलं, त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय. आजची संपूर्ण रात्र त्यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये आज एमसीएचे पंच आपण पाहतोय. वरुण मात्रे सर, तदनंतर डॅनिश कोच सर, कोपोली. येणारे 18 बॉल 43 आव्हान फार मोठं आहे. हे आव्हान पेलवत असताना टीम भेंडकलला प्रत्येक बॉलवर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. टीट फॉर दॅट, जशाच तसं उत्तर इथून मात्र नक्कीच टीम भेंडकलला घरच्याच मैदानावर द्यावं लागेल. प्रत्युत्तर चोख दिलं जाईल का? तत्पूर्वी विनंती करतो हितेन भोईर यांना की आपण आपल्या उपस्थित शुभ पवित्र असते आजचे ऑफिशियल कॉमेंटेटर, आमचे साथी समालोचक आतिश पाटील सरांचा इथून नक्कीच सन्मान देखील करून घ्यायचा आहे. चला मॅचला सुरुवात केली जाते. फर्स्ट बॉल राजू गोलंदाजीसाठी हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. पहिलाच बॉल आपण पाहतोय. शांतमय सुरुवात टीम भेंडकलनं केली आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका पहा, मिस टायमिंग. अगदी दुसरी झाल्या, तिसरीचा प्रयत्न. मोठी धावसंख्या आहे आणि तुम्ही या चुका केल्यात तर मात्र गडबड होईल आणि इथून अति घाई अगदी पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय. 2 चाल्या होत्या, तिसरीला माघारी गेल्यात. तिसरी धावसंख्या घेत असताना पहिल्या सामन्यामध्ये ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता तोच खेळाडू जगदीश मात्रे इथून धावता होता झाले तिथून धावबाद. फलंदाज धावबाद झाल्यात. न्यू बासमन येताना पाहायला मिळतील. संजय ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक बिग बॅटल, बिग द्वंद, अटीतटीचा सामना आहे. प्रत्येक जण आज आपण पाहिलं गेलं तर या सामन्यामध्ये अगदी खूप मोठी मेहनत निर्माण केली आहे. टीम डोंगरीचा जर विचार करायला गेला तर मंथन, तर जमेची उजवी बाजू त्यांच्या दिशेनं असेल, कारण की धावा खूप आहेत. त्यामध्ये टीम भेडकलने केलेली चुका, कारण की जसा अगदी आपण पाहिलं तर थ्रो देखील चुकीच्या झाल्या. तीच थ्रो पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाले होते. यदा कदाचित वाटलं होतं तिसरी धाव कंप्लीट अंगलट आल्या त्या. 2 धावा देखील खूप झाल्या होत्या. तिसरीला प्रयत्न केला, तिथून अगदी चुकीचा क्रिकेट पाहायला मिळालाय. अगदी मगाशी आतिश सर म्हटल्यात की प्रियसीच्या डोळ्यातून अगदी सुरमा चोरावा तशा पद्धतीने पलटवार करण्याचा प्रयत्न केला होता, पण इथं थोडासा तो अंगलट आलाय. जाऊया, नवीन बॅट्समन आले संजय, त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. या मैदानाचा दाडगा अनुभव आहे. याच मैदानावर सातत्यानं सराव देखील आपण पाहतोय. प्रत्येक मॅच मध्ये नक्कीच कुशल मुवमेंटला त्यांची चांगलीच बॅटिंग पाहायला मिळते. पाहूया संजय. त्यावेळी प्रयत्न केलाय, लोव फुल टॉस बॉल
इथून बॅटिंग रिव्ह्यू आहे का? नक्कीच बिमर साठी बॅटिंग रिव्ह्यू असेल. नक्कीच प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. फास्ट सिक्युरिटी आय थिंक फेअर डिलिव्हरी असेल. लिगल बॉल टीम भेंडकल बॅटिंग करणारी टीम आपण आपला रिव्ह्यू इथून गमावलात. एक एक रिव्ह्यू दिलाय याची नोंद घ्यायची आहे. सिक्युरिटी पेटवलेली आहे ती प्लीज विजवा, नाहीतर तिथे आमचे आयोजक येतील याची नोंद घ्या. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथून मिड ऑन मध्ये चेंडू अडवला गेलाय. एकेरी धाव पाहायला मिळत आहे. संतगती सुरुवात पहिल्या डावामध्ये वरून आपण पाहतोय. अगदी वयानं फार कमी आहेत, मात्र क्रिकेटचा चांगला पंचांचा दाडगा अनुभव आहे. अगदी उत्तीर्ण परीक्षेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर त्याचा मान आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू थेट सीमा पलीकडे गेलाय. ओव्हर द रो 4 रन्स पाहायला मिळाल्या. 4 धावा येताना पाहायला मिळतात. दिलासाजन्य स्ट्रोक इथून मात्र सजवला गेलाय. चांगला ऍक्शन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या खूप पुढे चेंडू लँड झालाय. त्यामध्ये क्षेत्ररक्षक 2 ते 3 पावलं पुढे पाहायला मिळाले. नक्कीच आयोजकांचा एक चांगला फंडा आपल्याला पाहायला मिळालाय. काही स्पर्धेमध्ये मालिका वीर साठी 22 अगदी मोटारसायकल आपण पाहतोय. इथून मात्र एक चांगला फंडा पाहायला मिळालाय. रिप्रेजर चांगलंच कामकाज पाहायला मिळतोय. अगले वेगळं पारितोषिक यावर स्लॉटला दिलाय. मी म्हटलं होतं कुशल मुवमेंटला सातत्याने या बॅट्समनची फलंदाजी बोलताना पाहायला मिळते. आता धावा आल्यात. धावसंख्येला उग आलाय. षटकार येताना पाहायला मिळालाय. संजय आणि शरद म्हटले तर अगदी क्रिकेटचा नव्हे तर मैत्रीचा देखील एक चांगलं नातं सातत्याने केलंय. धावा आल्या तिथून 14 धावा आल्या त्याची नोंद घ्या. अद्याप या षटकातील शेवटचा चेंडू असेल. कमबॅक करावा लागेल टीम डोंगरीला. धावा तुमच्याकडे देखील खूप आहे, त्या धावा थांबवणं गरजेचं आहे. टीम डोंगरी प्रयत्न करतोय. यामुळे देखील नक्कीच इथून मिस फील्ड. एक षटकामध्ये धावा आल्यात 16च्या सरासरीनं वाटचाल केली गेल्या. ड्रिंक ट्रॉली लगेचच 12वे प्रतिनिधी जातील घेऊन. बॅटिंग दोन्हीच घेऊन जा. नक्कीच पाठ नक्कीच एकाच दगडामध्ये अगदी एकाच वार मध्ये 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय. एकाच दगडामध्ये 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न करतायत. येणारे पुढील 12 बॉल 27 गरज पहा म्हणतात सामना आलाय. आता सामना टीम बेंडकलच्या जवळ देखील पाहायला मिळतो आतिश सर. कारण की पुढील पहिले 3 चेंडू सुस्थितीने हाताळल्यानंतर असं वाटलं की टीम बेंडकल वर मनोवैज्ञानिक दबाव पडेल का, पण तसं काय पाहायला मिळालं नाही. टोटल धावा आल्या तिथून 16. येणारे पुढील 12-27 इक्वेशन असेल. पाहूया गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरले जातील. राकेश गरज खूप मोठं ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय. नक्कीच आम्ही देखील खूप क्रिकेटचा कमी अनुभव आहे, समालोचनाचा थोडाफार आहे. त्यामध्ये क्रिकेट खूप पाहिलंय मैदानाच्या बाहेर. टीम डोंगरी बेंडकलचे काही सामने आम्ही पाहिले आहेत. कोणता खेळाडू कोणत्या संघात समवेत कसा खेळ खेळतोय त्याचं चांगलं गेम प्लॅनिंग. सातत्याने पाकिस्तान आल्यावर विराट कोहलीच का, हे खूप मोठं उदाहरण आहे. तसंच टीम बेंडकल आल्या मग राकेश गरज सातत्याने तळपताना पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू इथून अगदी लॉंग ऑफला चेंडू चाललाय. थोडं संत गतीचा खेळ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण देखील चेंडूवर पुरेपूर झडप घेत नाही. पहिल्यांदा चेंडूला येऊ देतात. येणारे 11 चेंडू 25ची गरज आहे. वारंवार कॅल्क्युलेशन तुमच्या इथपर्यंत पोहोचवण्याचं काम मंथन पाटील आमच्या समवेत करतात. सायप्रित लाईव्हची संपूर्ण टीम. यावेळचा चेंडू इथून हलक्या हाताने दुसरीचा प्रयत्न केलाय. इथून
2 रन कम्प्लीट, 2 धावा आल्यात. मात्र बासमची दमछाक झाली आहे खूपशी. 10-23 इक्वेशन आहे. या षटकामध्ये इकॉनॉमिकली षटक फेकण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतोय राकेश. पाहूया ज्या पद्धतीने प्रत्येक बॉलवर धावा आल्यात त्या धावा थांबवणं गरजेचं असेल. टीम डोंगरीला स्थान टिकवायचं असेल. बेंडकल टीम प्रयत्न करतोय. शरद मात्रे ऑन अ स्ट्राइक एंड यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. अगदी अंडर प्रेशर सामना चाललाय. 22 स्वरूपानं 1 रन्स आपण पाहतोय. क्वालिफाय पंच मनोज सर आपल्याला पाहायला मिळते. नवीन शेवटचे अगदी एक उत्तम पंच आज या स्पर्धेमध्ये लाभलेत. आजच्या रात्रीमध्ये 9-22 इक्वेशन आहे. ऑन स्ट्रायकरला संजय ठाकूर. संजय ठाकूर पाहूया आज मात्र त्यांना 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये स्थान दिलं गेलंय. चांगला फटका आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, क्रॅकिंग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. सीमारक्षक चांगलं काम करतायत. राजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सीमारक्षक लॉंग ऑफचे खूप सारा अनुभव या क्षेत्ररक्षकाकडे आहे. 8-20 इक्वेशन आहे. अरे पुढील 8 बॉल 20 ची गरज आहे. बातचीत करतायत, तोलून मुलून खेळ करतायत. चर्चा सत्र होणं गरजेचं आहे. अगदी सकाळचा सत्र आपण पाहतोय 5 वाजायला आलेत. अद्यापपर्यंत सामना जिवंत ठेवण्याचं काम करतोय टीम बेंडकळ आणि बातचीत देखील करतोय. तोलून मुलून खेळ करतायत. कुठला क्षेत्ररक्षक कुठे आहे, कुठे फटका सजवायचा आहे हे बातचीत करून खेळ केला जातोय. गेम प्लॅनिंग आज मात्र केला गेलाय. यावेळचा फटका फसलाय. इथून चुकी झाली आहे. अगदी इथून डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. 2 धावा आल्यात पहा. अगदी प्लॅन बी ला वापर केलाय शरद मात्रे आणि संजय यांना. प्लॅन बी नुसार खेळ करतात. प्लॅन बी त्यांचा अगदी थोडासा अंगलट आला होता. झेल आता तो निसटला. प्रत्येक कुशल मुवमेंट मध्ये आपल्याला रणनीती असणं गरजेचं आहे. अगदी अद्यापर्यंत मोठा फटका येऊ दिला नाही. बॉल प्रत्येक बॉलामागे 2-2 धावायला 2च्या पाडानं खेळ केलाय. शेवटचा षटकामध्ये नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. मात्र शेवटचे गोलंदाज देखील टीम डोंगरीकडे एक द्रुतगती गोलंदाज आहेत. प्रयत्न केला होता, जाग्याहूनच बनवण्याचा प्रयत्न होता. फटका डॉट बॉल आला. इथून येणारे पुढील 7 चेंडू 18चं इक्वेशन पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम भेंडकलची धाव संख्या धावपटलावर जोडली गेली आहे. त्या इथून 25 येणारे पुढील 6 बॉल आणि 6 बॉल 18ची गरज असेल. 6-18चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. टीम डोंगरी थोडीशी टीम मिटिंग घेत असताना कोणता गोलंदाज वापरला जाईल, कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल, महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. नटेश यानं सातत्यानं भन्नाट गोलंदाजी केली. एक डावखुरा त्याचा अगदी मध्यम गती गोलंदाज आहे. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. शेतकरी कामगार पक्ष बेंडकल व जयन क्रिकेट क्लब आयोजित प्रीतम दादा मात्रे चषक 2025 हे अद्भुतपूर्व शानदार उत्सव पाहायला मिळतोय. क्रिकेटचा कुंभ मेळा 4 रात्रींचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. दिवस रात्रीमध्ये रंगणारी स्पर्धा. आजचा खेळ थोडा उशिरा झालाय. उद्या वेळेवर स्पर्धा चालू केली जाईल. तर पहिले जे 2 संघ आहेत त्यांना मी प्लीज विनंती करतोय, आपण उद्या सकाळी ही शेवटचा सामना हायलाइट पाहिलात तर तुम्हाला नोंद असेल. 5 ला रिपोर्टिंग करा. 5:15 ला चेंडू पडला जाईल याची नोंद घ्या. दोन्ही टीम्सला विनंती असेल. प्रथम टीम्स ज्या ग्रामीण स्तरावरील पहिल्या 2 सामने खेळणार आहेत त्या टीम्सला विनंती केली जाईल. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून सांगण्यात येते की आपण उद्या ठीक वेळेवर उपस्थित राहा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल. गोलंदाज वापरले गेलेत. नटेश पाटील गोलंदाजीसाठी आल्यात. ऑन अ स्ट्रायकरला शरद मात्रे. 7 बॉल 18चं इक्वेशन. आपल्याला हरवण्याचे प्रयत्न नव्हे, कट रचले गेले पाहिजे. कट देखील रचले टीम डोंगरीनं. उया शरद मात्रे दाडगा अनुभव सातत्याने काही खेळाडून काही काळ गाजवलाय. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ चेंडू. अगदी आपण पाहिलं तर बॅटचा फ्लो आधी गेलाय. ऍक्शन रिप्लेला पहा. शॉर्ट बॉल अगदी शरीराच्या साइडून चेंडू रिलीज केलाय. अगदी हा मुक्त बॉल पाहायला मिळाला होता. डॉट आलाय. इथून सदासदी नटेश पुढील असे चेंडू हाताळणं मुश्किल आहे. स्लॉटला दिलाय. ऑन साइड एंडला आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव दुसरीचा प्रयत्न.
दोन देखील कंप्लीट पाहायला मिळतील. 4-16चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मन वैज्ञानिक दबाव बॅटिंग टीम वर पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये राकेश हा मात्र आज खरं तर टीम बेंडकल समवेत करताना एक मोठी भिंत बनली आहे. संकट आलंय राकेश नावाचं टीम बेंडकल समवेत. प्रयत्न केलाय आणि यावर काय घडलंय, क्षेत्ररक्षकाच्या हाताचा चुंबन घेऊन पंचांचा इशारा आलाय. चेंडू गेलाय, दिलासाजन्य स्ट्रोक आलाय बेंडकल गावासाठी. हा षटकार नक्कीच हा षटकार दिलाय. अगदी राकेशच्या हातातून निसटलेला हा अगदी चेंडू पाहायला मिळतोय. सजासजी या क्षेत्ररक्षकांकडून अशा चुका होत नाहीत. अगदी महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्रत्येक सामना हा आटीडरीचा पाहायला मिळाला आहे. टीम डोंगरी 3 चेंडू 10ची गरज आहे. नक्कीच 2 फटके मारण्याची क्षमता बॅटिंग ऑर्डर कडे आहे. शरद मात्रे एक हाती झुंजतोय आज. पहिला बॉल सुटल्यानंतर 2 आल्या, 2 नंतर आलेला षटकार, 3ला 10 इक्वेशन. शरद मात्रे ऑन अ स्किन आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय दमछाक खूप सारी झाली आहे. पुन्हा एक वार सज्ज बॅट्समन. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर धावाचे बिंदू पूर्णपणे येत आहेत. अगदी रणनीती पाहायला मिळते आहे. पाहूया कसा खेळ असेल बॅटिंग ऑर्डरचा. गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने केले जात आहे. नक्कीच देखील सजासजी टीम बेंडकल समवेत हा सामना गमवू देणार नाहीत. डाबलचा देखील बॉल. काय घडलंय मैदानामध्ये नक्कीच ऍक्शन रिप्ले पाहिलं जाईल. हा बॉल पहा कुठून चेंडू. अगदी बॅट्समन थोडेसे अति घाई पाहायला मिळाले आहे. गुडलेन स्पॉटचा टप्पा अगदी कमरेच्या वरून नंतर चेंडू आप होताना पाहायला मिळालाय. 2 बॉल 10ची गरज. दोन्ही चेंडूवर कारनामा करणं गरजेचं आहे. लिव्ह केलाय, लिव्ह बॉल. इथून काय घडलंय, बॉल आय थिंक डॉट बॉल आलाय. बॅटिंग ऑर्डर कडे रिव्ह्यू नसणार आहे, याची देखील नोंद घ्या. नक्कीच दोन्ही मुक्त बॉल अगदी निसटताना पाहायला मिळाल्यात शरद मात्रे यांच्याकडून. मगाशी देखील तसाच सामना झाला. आय थिंक असं वाटलं होतं खूप टीमचा बॅट्समनला की वाईट जाईल, पण सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू खराब होता, मधला देखील चेंडू खराब पाहायला मिळाला होता. हे दोन्ही बॉल बॅट्समनच्या बॅट्स मध्ये आले नाही, रडार मध्ये आले नाही. 2ला 10ची गरज असताना बॉल सोडला, 1ला 10 ठेवल्यात. थोडंफार मनोवैज्ञानिक दबाव अगदी शरद मात्रे यांच्या खांद्यावर देखील पाहायला मिळाला आहे. राकेशच्या हातामधून देखील चेंडू निसटताना पाहायला मिळाला होता. आणि इथून 4 धावा आल्या. 6 धावेनं हा सामना अगदी 5 धावेनं हा सामना गमावताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. टीम बेंडकल शेवटपर्यंत लढा दिलात. हार्ड लक बाय टीम बेंडकल. अगदी आपण पाहतो शेतकरी कामगार पक्ष बेंडकल व जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित जनतेतील मनातील आमदार प्रीतम दादा मात्रे चषक 2025 आपण प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड डिस्ट्रीब्यूट करण्यापूर्वी मी विनंती करतोय सन्माननीय राकेश गरटरल मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. तत्पूर्वी मी विनंती करतोय विशाल ठाकूर, संतोष ठाकूर यांना मी विनंती करतोय. हॅलो माईक चेक. संतोष ठाकूर आपणास विनंती असेल की आपल्या शुभ नक्कीच मी विनंती करतोय वैभव ठाकूर आणि सचिन ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड द्यायचा आहे. तत्पूर्वी सन्मान करून घ्यायचा आहे आतिश शरणचा. हॅलो हॅलो हॅलो. चला सन्मान करून घ्यायचा आहे. मी विनंती करतोय विशाल ठाकूर आपणास आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आतिश सरांचा. अगदी